श्री स्वामी समर्थ नमः सिद्धम. एक प्रश्न विचारत आहे. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहेत का जी तुमच्या समोर तर खूप गोड बोलते पण पाठीमागे तुमचंच नुकसान करते? तुमच्यावरही असं काही होतंय का? ऑफिसमध्ये असेल, नात्यांमध्ये असेल, किंवा तुम्ही कोणता व्यवसाय करताय त्याच्यात असेल, काहीतरी बिनसतंय हे तुम्हाला जाणवतंय, पण तुमच्या हातात काही पुरावा नाहीये. अशी परिस्थिती तुमच्यावर येतेय का? तक्रार करायची नाही, कारण की माझ्याकडे पुरावा नाही. इच्छा आहे तक्रार करायची, पण पुरावा नाहीये. बोलायचंय तर लोक मला म्हणतात, तुझा हा गैरसमज झालाय. असं काहीच नाहीये. आणि हळूहळू काय होत आहे की आपलं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आपण जे कार्य करतो त्यात आत्मविश्वासची कमी व्हायला लागते आणि आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. जर आज हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल आणि तुमच्यावरही असं काही घडत असेल, तर स्वामी समर्थ मी तुम्हाला इथेच थांबवून राहिले आणि म्हणतात ते स्वामींचं एक ठाम वाक्य नेहमी लक्षात ठेवा. पुरावा नसला तरी माझ्याकडे सर्व काही नोंदलेलं आहे. स्वामी आपल्याला सांगत आहे की सगळं काही माझ्याकडे नोंदलेलं असतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थांचा असा उपाय जो गुपचूप होणारं वाईट थांबवतो आणि कोणाचं वाईट न करता आपलं संरक्षण करतं. तुम्हाला पण इच्छा आहे का की असं जर तुमच्यावर होत असेल तर हे थांबलं पाहिजे, तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्यात पहिले माझ्या गुरूंनी मला सांगितलं की त्यासाठी स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये 3 गोष्टी हव्या. त्या हव्या शांतता, संयम आणि श्रद्धा. कारण की जर तुम्ही आधीच काही गोंधळ कराल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जो न्याय आहे तो खूप उशिरा मिळणार आहे. म्हणून 3 गोष्टी पाळा, तर तुम्ही जो हा उपाय कराल तो नक्कीच तुम्हाला फलीभूत होणार आहे. म्हणून आता लक्ष देऊन ऐका की आपल्याला काय करायचं आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे. स्नान इत्यादी करून स्वामी समर्थांसमोर दीप प्रज्वलित करायचा आहे. 2 उदबत्त्या लावायच्या आहे आणि त्यानंतर डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण करता करता जेव्हा तुम्हाला स्वामी समर्थांचा साक्षात्कार व्हायला लागेल, तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे, स्वामी, माझ्या आयुष्यात जो कोणी गुपचूप वाईट करत आहे त्याचे सत्य तुमच्या प्रकाशात आणा. मला त्याचं नाव माहीत नाहीये, मला त्याचा चेहरा माहीत नाहीये आणि आरोप म्हणाल तर काहीही नाहीये, पण मला जे माझ्या जीवनामध्ये वाईट करून राहिलंय त्याचं नाव तुम्ही मला सांगा. त्या कारणाने माझ्या जीवनामध्ये जे संकट येऊन राहिले ते संकट टळून जाय. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, न कोणची माळ घ्यायची आहे, न काही पण हातामध्ये घ्यायचं नाही आहे. नुसते तुमचे डोळे बंद राहतील. डोळे बंद करून आपल्या जो श्वास चाललाय त्या श्वासाकडे लक्ष देऊन नुसतं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता आपल्या श्वासांच्या गतीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जेव्हा आपण श्वासांच्या गतीवर लक्ष देऊ आणि आपलं मन एकाग्र होऊन जाईल, स्थिर होऊन जाईल, तेव्हा आपोआप तुम्हाला काही गोष्टी डोळ्यासमोर येतील. धीरे धीरे त्या गोष्टी डोळ्यासमोर येतील आणि तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे, स्वामी, माझ्यावर होणारा अन्याय तुमच्या न्यायात रूपांतरित करा. हे आपल्याला स्वामींना सांगायचं आहे. होऊ शकतं स्वामी तुम्हाला त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर तो चेहरा घेऊन ये जो तुम्हाला संकटामध्ये आणतोय, आणि हे पण होऊ शकतं
की स्वामी तुमच्या कानामध्ये त्याचं नाव सांगून दे. आणि बरोबर हे पण स्वामी सांगतील की जो तुझं वाईट करतोय त्याला तू काही सुद्धा प्रत्युत्तर देणार नाही. तू त्याचं काही वाईट करणार नाही. जे पण पाहायचंय ते मी पाहिने. म्हणून जर तुमच्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा आला किंवा कानामध्ये त्याचं नाव यायला लागलं तर मनामध्ये त्याच्या प्रती वाईट आणू नका. जर तुमच्या मनामध्ये पहिलेपासनं हे वाईट असेल की मला एकदा त्याचं नाव कळू द्या मग मी पाहून घेईन, तर स्वामी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर कधीच देणार नाही. म्हणून आपण जर स्वामींसमोर शांत चित्तेने बसून ब्रह्ममुहूर्तमध्ये हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संकट आणणाऱ्या व्यक्तीचं नाव नक्कीच कळेल आणि स्वामी वेळ आल्यावर त्याला त्याची जे जीवनामध्ये कष्ट व्हायचे असतील ते त्याच्या जीवनामध्ये नक्कीच येतील. फक्त आपल्याला स्वामींकडून न्याय घ्यायचा आहे, पण कोणाप्रती अन्याय नाही करायचा आहे. हे लक्षात ठेवा. पहा, तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल आणि तो व्यक्ती आपोआप तुमच्याहून दूर चालला जाईल. हा उपाय आवडला असेल तर नक्कीच एकदा करून पहा. तुमच्या जीवनामधून जो वाईट करतोय तो व्यक्ती तुमच्याहून दूर चालला जाईल, नाही तर त्याचा स्वभाव एकदम बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.